गुड इव्हनिंग. आज आपण बघणार आहोत पक्षाघात. पक्षाघात म्हणजे काय, तर पक्षाघाताला आपण हेमिप्लेजिया असं देखील म्हणतो. आयुर्वेदात हेमिप्लेजियालाच आपण पक्षाघात हा शब्द वापरतो. तर ह्याचे पर्याय शब्द काय आहेत, जसं की आपण पक्षाघाताला पक्षवध म्हणतो, पक्षाघात म्हणतो, किंवा एकांगवात म्हणतो, किंवा एकांग रोग म्हणतो, किंवा अर्धांगवात म्हणतो. तो कधीकधी एकांग म्हणजे एकाच अंगाला येतो. एकाच अंगाला जर वात आला तर आपण त्याला पक्षाघात म्हणू शकतो, किंवा एकांग रोगालाच येऊ शकतो, किंवा पूर्ण अर्ध्य शरीरामध्ये वात येऊ शकतो, म्हणून याला आपण अर्धांगवात असं म्हणतो. तर शरीराच्या अर्ध्या भागामध्ये वैकल्य येणे किंवा लकवा मारणे हा एक सामान्य शब्द आहे, म्हणजेच पक्षाघात होय. शरीराच्या दक्षिण किंवा वाम बाजूचे म्हणजे डाव्या साईडचं किंवा उजव्या साईडचं बाजूचा अर्ध अंग पूर्णतः निष्क्रिय होणे, म्हणजे अर्ध जे काही बॉडी पार्ट्स आहेत किंवा अर्ध अंग जे आहे ते त्यांची पूर्ण क्रियाहीनता होणे, ते कोणतंच काम नीट करू नाही शकणारे, तर त्याला आपण पूर्णतः निष्क्रिय होते असं आपण म्हणतो. किंवा लुळे पडते, त्यामुळे त्या बाजूच्या ज्या काही हालचाली आहेत त्या पूर्णपणे नष्ट होतात. हे पक्षाघाताचं प्रमुख लक्षण आहे. जर एखाद्या पूर्ण शरीराच्या एखाद्या भागाचा जर कोणतंही कार्य पूर्णपणे नष्ट झालं तर आपण त्याला पक्षाघात असे म्हणतो. तर आयुर्वेदानुसार ह्याची संप्राप्ती काय आहे, तर संप्राप्ती म्हणजे पॅथॉलॉजी काय आहे, हे कसं काय पक्षाघात आपल्या शरीरामध्ये होऊ शकतो. तर जे काही वात प्रकोपाचे कारणं आहेत, तर त्या कारणांनी जर वाताचा प्रकोप झाला, मेनली यांनी इथं प्राणवायूची दृष्टी देखील सांगितलेली आहे. जर वात प्रकोप झाला आणि नंतर इंद्रिय व्यापार जर योग्य तऱ्हेने होत नसेल, कारण इंद्रिय व्यापार करण्यासाठी कशाची गरज आहे, वाताची गरज आहे, म्हणजेच काय, तर प्राकृत वाताची गरज आहे. प्राकृत वात जर नसेल तर इंद्रिय व्यापार योग्य तऱ्हेने होणार नाही, आणि मग शरीराचा जो काही अर्धा भाग आहे तो मग वाम असेल किंवा दक्षिण असेल, त्यांच्या कर्म इंद्रियांची हानी होते. मग कर्म इंद्रियांची हानी झाल्याच्या नंतर त्या भागामधील वायू, त्या भागामध्ये ज्या काही शिरा असतात किंवा स्नायू आहेत त्यांना शुष्क करतो. वायूचा गुणच आहे शुष्क करणे ही किंवा वृक्ष करणे. मग तिथल्या शिरा आणि स्नायू यांना हा प्रकुपित वायू काय करतो, सूक्ष्म करतो, मीन्स ड्राय करतो, आणि त्या ठिकाणी शोष उत्पन्न होतो. मग शोष उत्पन्न झाल्यानंतर तिथले जी काही संधिबंधने आहेत त्या शिथिल होऊन जातात, कारण स्नायू जे आहेत ते संधीच्या ठिकाणी असतातच, म्हणजे संधिबंधने करण्यास मदतकारक असतात स्नायू. मग ते स्नायूच जर शुष्क झाले, शिरा शुष्क झाल्या, तर संधिबंधने आपोआप ही शिथिल होतात. मग संधिबंधने जर शिथिल झाले तर हातापायाच्या ज्या काही हालचाली आहेत त्या अशक्य होऊन बसतात. मग अस्पष्ट बोलणे, काय बोलूच शकत नाही आपण, नीट नाही बोलत, किंवा तसंच जे मलमूत्र यावरील नियंत्रण जे आहे ते देखील नाहीसं होतात. तर शिरा इथे जो आयुर्वेदात वर्ड वापरला आहे त्याचं आपण फार ब्रॉड ॲस्पेक्टमध्ये बघतो. मग ते ब्लड वेसल्स असू शकतात, आर्टरी असू शकतात, किंवा नर्व्ज असू शकतात. तर त्यामुळे इथे मलमूत्र यावरील नियंत्रण देखील नाहीसं होतं पक्षाघातामध्ये. अशा रीतीने पक्षाघात होतो, म्हणजे पहिल्यांदा वात प्रकोप होणार, इंद्रिय व्यापार योग्य तऱ्हेने होणार नाही, शरीराच्या अर्ध्या भागातील कर्मेंद्रियाची हानी होणार, आणि त्या भागामध्ये शिरा स्नायू शुष्क होणार, आणि त्या ठिकाणी शोष उत्पन्न होणार, संधिबंधने देखील शिथिल होणार, हातापायांची हालचाली अशक्य, स्पष्ट बोलणे तसेच मलमूत्र यावरील नियंत्रण देखील नाहीसे होणार, आणि त्याच्यामुळे त्याला पक्षाघात होता. तर ह्याचं प्रमुख कारण काय आहे पक्षाघाताचं? प्राणवायूचा अधिष्ठान कोणतं आहे? शीर. मग शीरच्या ठिकाणी जर एखाद्या वेळेस उपघात झाला तर प्राणवायूची दृष्टी होते. मग प्राणवायूची दृष्टी झाल्यामुळे प्राकृत वाताचं कार्य होत नाही. प्राकृत वाताचं कार्य नाही झालं तर इंद्रिय व्यापार करण्यासाठी शीर हे एक उत्तम अंग सांगितलेलं आहे. मग इंद्रिय व्यापार नीट होत नाही, मग बाकीचं आपण बघितलेलंच आहे. मग यामध्ये दूष्य कोणते आहेत, म्हणजे कोणते घटक दूषित झालेले आहेत? शिरा, स्नायू, कंडरा आणि रक्त असे 4 घटक पक्षाघातामध्ये दूष्य होतात. शिरा व्यवस्थित काम करत नाहीत, स्नायू व्यवस्थित काम करत नाहीत, कंडरा करत नाहीत, किंवा रक्त देखील दूषित होतं. मग ह्याचे प्रकार पडलेले आहेत, जसं की केवळ वातज म्हणजे फक्त
वातच प्रकार आहे. ह्याच्यामध्ये वाताचीच लक्षणं सामान्यतः दिसतील आपल्याला. जर केवळ आणि केवळ विकृत वाताची लक्षणं दिसले तर आपण असं म्हणू शकतो की वातच पक्षाघात आहे म्हणून. जर याला पित्ताचा अनुबंध असेल तर दाह किंवा संताप किंवा मूर्छा ही लक्षणं दिसतात. आणि जर कफाचा अनुबंध असेल तर शैत्य, शोथ आणि गौरव ही लक्षणे दिसतात. मग जर हे केवळ वातजच हा जर रोग असेल तर तो कष्ट म्हणजे साध्य तो म्हणजे तो ट्रीट करायला किती अवघड जाईल, म्हणून तो कृच्छतम आहे. कफा अनुबंधी असेल तर थोडा वात कमी असू शकतो, म्हणून तो कष्टसाध्य आहे. पित्ता अनुबंधी असेल तर कष्टसाध्य आहे. मग ह्यात आता चिकित्सा कशी करायची आता पक्षाघातामध्ये आयुर्वेदानुसार? चिकित्सा मी ना पक्षाघातामध्ये आपण स्नेहन करू शकतो. कारण इथे काय होतं, स्नेहन केल्यानंतर वाताचा जो काही विकृत गती झालेली आहे ती प्राकृत होते आणि वात हे आपलं प्राकृत कार्य करू शकतं. म्हणून इथं स्नेहन करायला सांगितलं आहे किंवा स्नेहविरेचन करायला सांगितलं आहे. स्नेहविरेचनात देखील वाताची जी गती आहे ती अनुलोम दिशेने जाते. जी काही शिराच्या ठिकाणी वाताचा प्रकोप होऊन प्राणदुष्टी जी झालेली आहे प्रतिलोम गतीला, तर ती अनुलोम गतीनं करू शकतो, म्हणजे स्नेहविरेचन देऊन करू शकतो. स्वेदन करू शकतो. नस्य आणि निरुह नस्य देखील प्राणदुष्टीवर काम चांगलं करू शकतं. निरुह, अनुवासन आणि रक्तमोक्षण ह्या देखील आपण पक्षाघातामध्ये चिकित्सा करू शकतो. तर रक्तमोक्षण ही आपण बघितलं आहे की ह्यामध्ये दुष्य कोणते आहेत, शिरा आहेत, स्नायू आहेत, कंडर आहे आणि रक्त आहेत. त्यामुळे रक्तमोक्षण ही आपण चिकित्सा करू शकतो. मग विरेचन, तर प्राणवायूला अनुलोम गती जर प्राप्त होण्यासाठी तसेच रक्ताचे जे काही उपधातू आहेत म्हणजे जसं की शिरा आणि कंडरा यांची जर आपल्याला दुष्टी दूर करायची असेल तर साक्षात रक्तदुष्टी नाहीशी करण्यासाठी पक्षाघातात विरेचन चिकित्सा सांगितलेली आहे. एकतर विरेचनामुळं काय होतं, एक तर प्राणवायू जो आहे त्याला अनुलोम गती प्राप्त होते पहिला, आणि ह्या विकृत वायूने जी काही रक्तदुष्टी केलेली आहे ती देखील कमी होते विरेचनामुळे. असे 2 फायदे आहेत ह्याच्यामध्ये. म्हणून आपण पक्षाघातामध्ये एक तर विरेचन करतो. विरेचनाने संप्राप्तिभंग घडवताना वात प्रकोप घडू नये म्हणून स्नेहविरेचन सांगितलेलं आहे. मग विरेचन तर करणार, शोधन तर करणार. मग शोधनामुळे कधी कधी वाताचा प्रकोप होऊ शकतो. मग वाताचा जर प्रकोप झाला तर अजूनच कॉम्प्लिकेटेड पक्षाघाताची कंडिशन होऊ शकते. म्हणून ह्यांनी काय सांगितले, स्नेहविरेचन सांगितले. मुद्दाम त्यांनी स्नेह त्यात ॲडिशन केले, म्हणजे असं विरेचन द्या की ज्याच्यामध्ये स्नेहाचा अंश असेल, जेणेकरून जरी विरेचन झालं तरी ते केवळ रक्तदुष्टी नाहीसे करण्याला आणि वाताची जी काही विकृत गती आहे तिला प्राकृत करण्यासाठीच काम येऊ. ते विरेचनामुळे एक्स्ट्रा वात प्रकोप होऊ नये. यासाठी मग त्यांनी काय वापरले, तर ह्यांनी वापरले एरंड स्नेह. तर एरंड स्नेह काय आहे, एरंड स्नेह जे आहे ते विरेचनासाठी ह्यांनी वापरलेला एक आहे. एरंड म्हणजे आता तेल आपण ह्याच्यापासून काढतो एरंडापासून, म्हणजे एरंड हे एक प्रकारचं स्नेह द्रव्यच आहे. मग स्नेह ह्यामुळे विरेचन एक होतं. गंधर्व, हरितकी ह्यांचा पण आपण वापर करू शकतो. त्यानंतर बाह्यस्नेहन, संवाहन आणि स्वेदन पक्षाघातामध्ये करायचं आहे. तर मग बाह्यस्नेहनासाठी आपण कोणते तेल वापरू शकतो, तर बला तेल वापरू शकतो, नारायण तेल वापरू शकतो. अशा तेलांनी आपण संवाहन करू शकतो आणि सगळ्या शरीराला बाष्पस्वेद द्यायचा, होल बॉडीला बाष्पस्वेद द्यायचा. मग बाष्पस्वेद आपल्याला जर द्यायचा असेल तर त्यासाठी मग आपण निर्गुंडी पत्रक देऊ शकतो किंवा दशमुळाचा क्वाथ देऊ शकतो किंवा एरंड मुलाचा क्वाथ देऊ शकतो. निरुह आणि अनुवासन आपल्याला बस्ती द्यायची आहे, तर मग आपण निरुह आणि अनुवासन देखील वात कमी करणे. अनुवासन तर वातासाठी बेस्टच आहे, पण निरुह आणि अनुवासन यांचा जर आपल्याला अनुक्रमे जर वापर करायचा असेल तर ह्यावेळेस आपण दशमूळ क्वाथ आणि तीळ तेल असा वापरू शकतो, कारण दशमूळ क्वाथ देखील वातहरासाठी बेस्ट आहे. त्यानंतर नस्य, इंद्रिय तुष्टी दूर करून इंद्रियांना जर आपल्याला बल प्राप्त करायचं असेल तर नस्य ही चिकित्सा चांगली आहे. मग आपण नस्यासाठी काय वापरू शकतो, आपण अणुतेल वापरू शकतो, षडबिंदू तेल वापरू शकतो.
त्याच्यानंतर रक्तमोक्षण. पित्तानुबंध असेल तर रक्तमोक्षण जरूर करायचं. स्वेदन करू नये. मग अशा वेळेस जर पित्ताचा अनुबंध असेल तर केवळ आणि केवळ स्नेहन आणि संवाहन करावे. म्हणून आपल्याला डायग्नोसिस करण्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे की त्याला पित्ताचा अनुबंध आहे का. कारण पित्ताचा जर अनुबंध असेल तर कंप्लीट आपल्या ट्रीटमेंटमधून आपण स्वेदनाला ड्रॉप करतो. स्वेदन आपण करत नाही. तिथे फक्त स्नेहन आणि संवाहन एवढीच ट्रीटमेंट रिलेटेड होते. आणि मग एक एक्स्ट्रा रक्तमोक्षण आपण ह्याच्यात करू शकतो. हे झालं आपलं संशोधनात्मक थोडीफार चिकित्सा. मग ह्यामध्ये आपण औषधद्रव्य देखील वापरू शकतो. मग ते कोणते आहेत? जसं की योगराज गुगुळ आहे किंवा महायोगराज गुगुळ आहे, वात विध्वंस आहे, समीर पन्नग रस आहे, वात गजांकुश आहे, एकांगवीर आहे, बृहत चिंतामणी कल्प, हे आपण कल्प वापरतो. म्हणजे गुगुळ एक योगराज आणि एक महायोगराज गुगुळ असे 2 प्रकारचे पक्षाघातात आपण वापरतो. हे वात गजांकुश, एकांगवीर, वात विध्वंस हे सगळे वातशामक असल्यामुळे आपण ह्यामध्ये वापरतो. आणि जर त्यामध्ये जर पित्ताचा अनुबंध असेल तर मग आपण सूतशेखर, जटामांसी आणि धमासा यांचा पण वापर करतो. कफाचा जर अनुबंध असेल तर मग आपण समीर पन्नग आणि भल्लातक यासारखे योग वापरतो. अशा रीतीने हे पक्षाघाताची आपण चिकित्सा करतो.